चांगल्या पद्धतीने एनटीएनी वर्क केलेलं आहे. ही प्रोसेस शासनाकडनं पूर्ण वर्ग केलेली आहे. म्हणजे एनटीएची जी नीटची एक्झाम होते ग्राउंड लेवलवर ते कलेक्टर साहेबांच्या अंडर पूर्ण त्याची यंत्रणा वर्क करते. त्याच्यामुळं तुम्ही जर मागच्या 2 वर्षाची म्हणजे 25ची आणि 26ची जर एक्झाम बघितली तर या दोन्ही एक्झाम्समध्ये काय म्हणतो पण सेंटर लेवलवर कुठल्याही प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांना फेस कराव्या लागल्या नाहीत किंवा सेंटर लेवलवरनं काही गोष्टी झाल्या तर ते झालेलं नाही. आता पेपर सेटिंग पासून प्रिंटिंग पर्यंत प्रिंटिंगच्याही पुढं कुठेही पेपर लिकेज झालेलं नाहीये. सेटिंग टू प्रिंटिंग ह्यामधला जो लूप होल आहे तो मेजर लूप होल यावर्षी फाइंड आउट झालेला आहे. मग तो पेपर सेटिंगचा लूप होल नाही म्हणू शकत आपण, कारण की पेपर सेटिंगची सिस्टीम जी आहे ती आजही फुल प्रूफ आहे. पेपर सेटिंगच्या नंतर जे पेपर चेकिंग म्हणजे एक्सपर्ट्सकडनं चेकिंग होतं किंवा पेपरमध्ये काही करेक्शन राहिले गेलेले नाही आहेत ना ते, आणि रिजनल लँग्वेजमध्ये ज्या वेळेला पेपर ट्रान्सलेट होतोय तर त्या 2 ठिकाणी ज्या वेळेला ह्युमन इंटरफरन्स होतोय तर त्या ठिकाणी हा सगळा लूप होल किंवा हा जो लिकेज आहे तो दिसतोय. तर त्याच्या संदर्भामध्ये आपण काय करू शकतो किंवा एनटीए काय करू शकतो तर जसं सेंट्रलचं बजेट तयार होतं आपलं तर ते बजेट तयार करणाऱ्या लोकांना बजेट प्रिंट होऊन जोपर्यंत प्रेझेंट होत नाही तोपर्यंत